चला मॅचला सुरुवात होते. पण 9:56 जवळपास 5 रनच्या पॅनल्टी सकट या ठिकाणी स्वराज्य मानेवाडी संघ, कारण की आयोजक कमिटीचे काही नियम आहेत आणि त्यानुसार ही पॅनल्टी लागूच राहील याची नोंद घ्या. यामध्ये बदल होणार नाहीये, कारण की इथून पुढे या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये याच नियमांचे पूर्तता या सीझन मध्ये करण्यात येईल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला. चला मानेवाडी संघ, स्वराज्य मानेवाडी संघ, आपल्याला विनंती असेल पण एक तरी खेळाडू आमच्यापर्यंत तुम्ही पाठवा. प्रत्येक टीमला आम्ही विनंती करतोय की तुमच्या टीममध्ये प्लेइंग 11 अवेलेबल नसेल तर बॅटिंग करत असताना तरी देखील आमच्यापर्यंत खेळाडू पोहोचवा, कारण की लाईव्ह स्कोरिंग चालू आहे. आणि विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू, कोणती टीम थांबू नका, तुम्ही व्यासपीठावरती या. राहुल आणि विनोद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बराच उशीर या ठिकाणी झालाय, जवळपास 20 मिनिटाचं टायमिंग या ठिकाणी स्वराज्य मानेवाडीने घेतलंय आणि त्यांना 5 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली गेली. चला डाबाला होते सुरुवात. अजय गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पहिलाच बॉल खोलात टाकलाय ऑन साईडला, तिथे क्षेत्ररक्षण होतंय. एक धावाले राहुल यांच्या बॅटमधून ही एक धाव धावफलकावरती लागली जाते. एक धावाले. यावेळेस पहा खोला टाकलेला बॉल, या बॉलवरती एकच सिंगल आले. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना अजय जाधव, तेच थरार गोलंदाज. रबर बॉल हंगामामध्ये टीम श्रीकाळामध्ये क्रिकेट क्लब मानेवाडी हा संघ ताकदवान राहिलाय आणि अनेक वेळा जर पाहिलं तर 2-1चा फॉर्मॅट जर आपण पाहिला तर मानेवाडी आणि मराठीवाडी अशा फॉर्मॅटमध्ये त्यांनी 2 विजेतेपद या ठिकाणी प्राप्त केले आणि एक वाकडामध्ये रबर बॉल हंगाम गाजवलाय टीम मानेवाडीनं. या बॉलला सन्मान दिलाय राहुल याने आणि एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. ऑन साईडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर आली. सचिन माने होते तिथे तैनात. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने झालाय. 2 धावा घेतल्या. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. थोडासा उशीर केला फेकी करण्यामध्ये आणि विनोद यांनी चतुराई केली एका धावेची. 5 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. यावेळेस पहा वेगात टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एकच धाव घेतली. बॅकअप नाहीये परंतु एक धाव आले. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित आहे टीम स्वराज्य मानेवाडी या संघासाठी, परंतु पहिल्या षटकामध्ये आघाडीच्या जोडीने मोठे फटके खेळलेले नाही आहेत. यावेळेस पहा वेगात टाकलेला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच सिंगल आले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 7 रन धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये गणेश आलेत गोलंदाजीसाठी. गणेश माने
क्रांतिभूमी चषकामध्ये गैरहजेरी होती त्यांची आणि तदनंतर मात्र टेनिस बॉल हंगाम सुरुवात झाल्यानंतर आज गणेश माने पुन्हा एकदा आपल्या टीम मानेवाडीकडून गोलंदाजीसाठी दाखल झालेत. चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका कारण की बराच उशीर वेगात टाकलाय बॉल परंतु दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. 5 स्टार चषक 2025चं हे दिमागदार आयोजन फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी, अमर मराठी, सोन्या मराठी आणि संपूर्ण त्यांची टीम. आज जर पाहिलं तर रबर बॉल हंगामा संपल्यानंतर टेनिस बॉल हंगामाला कोणी सुरुवात केली 32 शहरामध्ये तर फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी या गावाचं नाव घ्यावं लागेल. 2 धावाल्या संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 रन. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना एक बॉलचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती. यावेळेस पा क्रॉस अँगल गोलंदाजी करत असताना ऑन साईडला चांगला स्ट्रोक. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते सचिन वाने. एक सिंगल आले. पण रबर बॉल नंतर टेनिस बॉल हातामध्ये आल्यानंतर थोडासा समतोल साधणं प्रत्येक खेळाडूसाठी कठीण काम असतं कारण की रबर बॉलचं तुम्ही वेट पाहिलं त्यानंतर टेनिस बॉल यामध्ये बरंच काही साम्य असताना याचा ताळमेळ तुम्हाला लगेच साधता येत नाही आणि तेच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या बेस पा कोला टाकलेला बॉल यष्ट्यांच्या पाठीमागे अमर माने. निर्धाव चेंडूचे होते सांगता संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. यावेळेस पा एक धाववाले विक्रम यांच्याकडून चुकी झाली आहे. बॅकअप होता सचिन जाधव यांचा. एक सिंगल आले. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आली. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा. यावेळेस पा बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेत फटका खेळलाय. सचिन यांनी बॉल अडवलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या टीम स्वराज्य मानेवाडी या टीमची 16 या आकड्यावरती. 8.00 ची सरासरी आणि याच सरासरीने 16 धावा. त्याचबरोबर वाकोडीचे स्टार खेळाडू दीपक यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. अनेक स्पर्धा तालुक्याच्या गाजवलेल्या आहेत आणि आज त्यांचं शुभागमन 5 स्टार चषकाच्या माध्यमातून होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आणि दीपावलीचा सण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि याच सण उत्सवाच्या शुभारंभाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टेनिस बॉल हंगाम आणि क्रिकेट वीरांसाठी एक मोठा सण म्हणजे टेनिस बॉलचा सीझन आणि त्याच हंगामाला सुरुवात केली आहे 5 स्टार चषक 2025 मराठीवाडी या गावानं. सचिन जाधव आले गोलंदाजीसाठी. पहिला बॉल अप्रतिम राहिला. पहिल्या बॉलवरती कोणती धाव आलेली नाहीये. 16 धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. तिसऱ्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होतोय की काय? एक धाव आले. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती, 17 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. सचिन जाधव यांचं षटक जर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त त्यांनी खर्च केली 1च धाव. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली गणेश माने कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु अनोखी स्टाईल करण्याचा प्रयत्न त्यांना इथे नडला. आणि तदनंतर मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची शैली बदलून चालत नाहीये, तर गणेशांचा काही वेगळं करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि फलंदाजाला जीवनदान प्राप्त झालं. 2 धावा आल्या. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती फिंगर रोल केले सचिन जाधव यांनी आणि शेवटच्या बॉलवरती कोणती धाव आलेली नाहीये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 18 बॉलचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती. आता शेवटचं षटक सध्याच्या घडीला जर पाहिलं तर राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असणार आणि गावाकडून सातत्याने एक महत्त्वाचं योगदान देणारा, तालुक्याच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचं योगदान देणारा खेळाडू अर्थातच अमर माने गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न झाला आणि या बॉलवरती चार धावा आणि स्वराज्य मानेवाडीचे जे खेळाडू आहेत आणि अजूनही काही खेळाडू सातत्याने अगदी सकाळपासून पहिल्या मॅच पासून आम्ही सूचना करतोय की मैदानामध्ये कुणी तुम्ही व्यासपीठावरती बसून घ्या. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, राहुल यांच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. सुरुवातीपासून 3 षटकामध्ये शांतता होती, आता आक्रमकता धारण केली आहे आणि आक्रमकता दाखवत असताना राहुल यांच्या बॅटमधून अमर माने यांच्यावरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 6 धावा आल्या. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती षटकार. या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. आता राहुल यांची आक्रमकता, अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती. 35 धावा. याही वेळ चांगला स्ट्रोक लगावला, गॅप मधून बॉल निघून चाललाय, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. राहुल सेट ऑन फायर. राहुलची फलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या गाडीचा नंबर ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो, 4664 अशा धावा सुरुवातीच्या 4 बॉलवरती. अमर माने यांना संकटात घेऊन जाणारी फलंदाजी. या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, एक सिंगल आले. बऱ्याच कालावधीनंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय अमर माने यांचा. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. शेवटच्या बॉलवरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॅच झाले, ड्रॉप. 2 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले विनोद आणि संघाची धावसंख्या
42 आणि त्याच्यामधून आपण 5 धावा. पगडी आपण मानेवाडीच्या ज्या स्वराज्य मानेवाडीच्या धावा आहेत, ज्यावेळेस श्री काळामादेवी स्पोर्ट मानेवाडी हा संघ बॅटिंगसाठी येईल, त्यानंतर प्रथमतः त्यांना आपण 5 धावा देणार आहोत. एक ओव्हर झाल्यानंतर त्या 5 धावा त्यांच्या स्कोअरबोर्डवरती आपण ॲड करणार आहोत. म्हणजे 43चं टार्गेट असेल, त्यामध्ये आपण या 5 धावा पहिल्या षटकानंतर ॲड करणार आहोत. चला टीम, स्वराज्य मानेवाडी क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. बराचसा वेळ तुम्ही घेतलेला आहे आयोजक कमिटीचा. चला टीम, स्वराज्य मानेवाडी आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आणि यानंतर या दोन संघामधील विजेता विरुद्ध श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ अशी मॅच यानंतर लगेचच खेळली जाईल, याची नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अमर माने आणि सचिन माने, मानेवाडी गावापासून गावासाठी ज्यांनी कित्येक काळ, ज्यांनी कित्येक वर्ष गावचं क्रिकेट या ठिकाणी खेळलेलं आहे, असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये टीम मानेवाडीकडून. चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, विनंती असेल आपणाला. आमचे दोन्ही पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील पाटील नाना, त्याचबरोबर विजय मराठे सोन्या मुख्य आयोजक, त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये त्रेचाळीसचं टार्गेट आहे. 5 धावा ज्या आहेत पॅनल्टीच्या त्या पहिल्या षटकानंतर मानेवाडीच्या खात्यामध्ये ॲड केल्या जातील, याची नोंद घ्या. त्याचबरोबर चरण संघ या ठिकाणी दाखल झालाय. क्रांतीभूमी चषकामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती. अनेक नामवंत संघांना परास्त करत या ठिकाणी बक्षिसापर्यंत पोहोचला होता. रबर बॉल हंगामाचा शेवट मात्र चरणसाठी गोड झाला होता. चला जास्तीचा वेळ घेऊ नका नाना, प्लीज. दोन्ही टीमला तुम्ही ताकीद करा, कारण की अगोदरच भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे. चला नाना.
चला 43चं टार्गेट आहे आणि जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, घाई करा मित्रांनो, कारण की या मॅचसाठी जवळपास आयोजक कमिटीचे 25 मिनिटं या ठिकाणी तुम्ही जास्तीचे अगोदरच घेतलेले आहेत. 9 वाजून 55 मिनिटांनी तुम्ही इनिंगला सुरुवात केली. 10 वाजून 17 मिनिटं जवळपास 25 मिनिटं त्यानंतर देखील घेतलेले आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विनोद माने गोलंदाजीसाठी टीम स्वराज्य मानेवाडी या टीमकडून 43चं टार्गेट. 5 धावा ज्या आहेत त्या मात्र पहिल्या षटकानंतर ऍड केल्या जातील. पहिल्या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न राहिला अमर माने यांचा. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आणि +1 अशा 2 धावा धावफलकावरती लावल्या जातील. क्रॉस अँगल गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण श्रीलंकेचे खेळाडू लसित मलिंगा यांची गोलंदाजीची शैली पाहिली, त्याच शैलीनुसार गोलंदाजी करण्याची कला अवगत असणारे गोलंदाज टीम स्वराज्य मानेवाडीचे विनोद माने यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती दिशाहीन गोलंदाजी राहिली. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. सचिन माने पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. रबर बॉल हंगामामध्ये अशाच प्रकारची आक्रमकता सातत्याने राहिली होती, परंतु टेनिस बॉलची सुरुवात करत असताना सचिन माने गोल्डन डकची शिकार ठरलेत. चला यावेळेस पहा असंयम दाखवलाय. एक सिंगल आले, कारण की सचिन माने यांची विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळते टीम मानेवाडीवरती. एक सिंगल आले, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. अमर माने यांचा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु एकच सिंगल आले.
तर एक ओव्हरनंतर धावसंख्या होती ती 7 प्लस पॅनलचे रन ॲड होतात. टोटल झाल्या 12. एक ओव्हर 12 आणि 18 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज मानेवाडे या संघाला. पुढचं षटक घेऊन येतो अमोल माने, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चला वाकुर्डे संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पटापट. वेळ कमी आहे, भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. आधीच आपण खूप वेळ केलेला आहे. चला पुढचं षटक घेऊन येत आहे तो अमोल माने, सामना करेल तो अमर माने. दोघंही पोलीस दलात कार्यरत आणि उंच असा उडलेला बॉल, अतिशय गच्चाळ क्षेत्ररक्षण दीपक माने यांचं. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. अशा चुका करून चालणार नाही वाकुर्डे या संघाला, कारण की एक महत्त्वाची विकेट होती ती. कॅच खूप पुढच्या ओव्हरमध्ये बघायला भेटेल की अमर माने किती स्फोटक फलंदाजी करतात ते. आणि एक SRPF आणि एक मुंबई पोलीस राखीव दलामध्ये अमर माने कार्यरत आहेत. पुढचा चेंडू अमोल माने यांचा, सामना करेल ते आणि त्रिफराचेत दांडी दांडी गुल. आणि अमोल माने यांनी खूप चांगला कमबॅक केलेला आहे. मानेवाडी या संघाला दुसरा धक्का. अजूनही नवीन बॅट्समन अजय जाधव. स्कोर झाला ते 16 रन. हॅलो, चला वाकोडे संघ स्पीडअप घ्यायचा आहे. चला पुढील चेंडू अमोल माने यांचा, सामना करेल तो अजय जाधव. आणि विकेटचं पतन होत आहे. मानेवाडी या संघाला तिसरा धक्का. अमोल माने यांची उत्कृष्ट गोलंदाजी. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 16. चला पुढील सामना मांगरू वर्सेस विजेता संघ होईल. मांगरूच्या कर्णधाराने पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. चला नवीन बॅट्समन सचिन जाधव. पुढचा चेंडू अमोल माने यांचा, सामना करेल तो सचिन जाधव. आणि सचिन जाधवला हा बॉल काहीच समजला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. अजूनही 14 चेंडूमध्ये 27 धावांची गरज मानेवाडे या संघाला. अमोल माने यांचा पुढचा चेंडू, सामना करेल तो सचिन जाधव. आणि
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि तसंच राहून दे. सोळा धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसरं मार्गदर्शन अमोल आले गोलंदाजीसाठी. अजून देखील 27 धावांची गरज. यावेळेस पहा सचिन जाधवच्या बॅटमधून बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अमर माने सचिन माने बाद झाल्यानंतर कुठेतरी वाकुर्डे संघाला एक आशेचा किरण निर्माण झाला होता, परंतु या षटकारानंतर पुन्हा एकदा त्या आशा मावळल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. अजून देखील 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू अजून 12 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. पण पहिल्या बॉलवरती अवांतर स्वरूपाची धाव आली. तदनंतर मात्र 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. अजून देखील 11 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 18 धावांची विजयासाठी गरज. टीम श्री काळमादेवी स्पोर्ट मानेवाडी याला यावेळेस पहा चांगला स्टूक लगावलाय. विनोद माने यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. पा अमर माने सचिन माने बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं टीम स्वराज्य मानेवाडी संघ या सामन्यामध्ये 5 धावांच्या पॅनल्टी सकट या ठिकाणी वर्चस्व गाजवेल, परंतु फलंदाज विक्रम आणि सचिन यांनी त्या आशा पेटाळून लावल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस पहा एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न होईल का? सचिन जाधव वेगाने धावतोय, परंतु कुठेतरी एक सिंगल आल्यानंतर पायाला इजा झाली आहे. एक धाव आली. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजून देखील 11 धावांची गरज. पण 9 चेंडू आणि 11 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. सामना कोण जिंकणार यासाठी मात्र अजून 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस 5 समोरच्या दिशेत आक्रमण केलंय आणि या बॉलवरती देखील उत्तुंग षटकार आलाय. सचिन जाधव
यांच्या बॅटमधून अमोल यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न तर केला, परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स सावरू शकले नाही. ज्यावेळेस बॉल त्यांच्या हातामध्ये होता त्यावेळेस मात्र त्यांचा पाय पाठीमागचा जो बाउंड्री लाईनला टच होता. आता 5 धावांची गरज आहे. एक काळ होता सुरुवातीच्या 2 षटकामध्ये सामना स्वराज्य मानेवाडीच्या बाजूने होता, परंतु काळ बदलला, वेळ बदलली आणि क्रिकेटमध्ये वेळ नेहमी बदलत राहते मित्रांनो. आणि हीच वेळ सध्याच्या घडीला टीम श्री काळामध्ये विस्फोट मानेवाडीच्या बाजूला. आता 5 धावांची गरज आहे. येणारे बॉल असतील 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. काही बॉल निर्धाव हाताळावे लागतील आता टीम स्वराज्य मानेवाडी या टीमला. याही बॉलवरती कोणती धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चला यानंतर टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ विरुद्ध या 2 संघामधील विजेता संघ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सहा बॉल मध्ये आता 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. टेनिस बॉल हंगाम सुरुवात झाली. सागर थोरात आलेत, जे तालुक्या क्रिकेटमध्ये अनेक वेळा लीग स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून राहिलेत. गोलंदाजीचा एक दांडगा अनुभव असलेले गोलंदाज. स्लॉक षटक हाताळायची जबाबदारी आहे. पहिला बॉल अप्रतिम हाताळला. आता विक्रम यांच्यावरती देखील दडपण वाढलंय आणि सागर थोरात यांनी पहिला बॉल अप्रतिम हाताळलाय. पण ज्या 5 धावा पॅनल्टीच्या घेतल्या टीम स्वराज्य मानेवाडीने, याच 5 धावा जर शेवटच्या षटकामध्ये राहिल्या असत्या तर गोलंदाजावरती कोणतंही दडपण राहिलं नसतं. परंतु तरी देखील सागर यांच्यावरती याही बॉलवरती आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र टीम स्वराज्य मानेवाडी या टीमने देखील कमबॅक करायला सुरुवात केली आहे. 4 चेंडू 5 धावा. जे मानेवाडीचे पाठीराखे बसले होते ते आता उठून उभे राहिलेत. आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 बॉल 5. विक्रम यांनी आतापर्यंत या मॅच मध्ये तीन बॉल आणि आता 5 धावांची गरज. 1 बाउंडचा इशारा. सागर यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. ज्या 5 धावा अगदी बोनस स्वरूपात मानेवाडीला प्राप्त झाल्या, परंतु आता तशाच पद्धतीच्या 5 धावा आता अडचणीच्या राहिल्यात. 3 चेंडू 5. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. दोन धावा आल्या. आता 2 बॉल आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. विक्रम यांच्या पायाला कुठेतरी दुखापतग्रस्त जाणवत आहेत. तदनंतर देखील आपल्या संघासाठी संघर्ष करतायत, परंतु 2 बॉल आणि 3 धावांची गरज. विक्रम यांनी जो संघर्ष केलाय, यावेळेस पहा खराब लाईन. महत्वाच्या क्षणाला सागर थोरात यांच्याकडून चुकी झाली आहे. ही धाव नाहीये तर मानेवाडीसाठी ही मॅच विनिंग करणारी धाव आहे. विराज कारभारी, जे यावेळेस पहा चतुर चालाकीचं क्रिकेट. 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विक्रम वेगाने धावतायत. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होताना विक्रम यांना इंजरी झाली होती आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. आता शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 1 धाव. टेनिस बॉल हंगाम सुरुवात झाले. पहिला सामना मांगरोळने एकतर्फी जिंकला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये काय घडलं जाते तर काटेकी टक्कर. विराज कारभारी पुन्हा एकदा त्यांना वाटलं होतं की या बॉलवरती 2 धावा येतील आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडू. आता मानेवाडीचे खेळाडू उभे राहिलेत, उठून उभे राहिलेत, कारण की ही 1 धाव संघाच्या अस्तित्वाचे. टेनिस बॉल हंगाम
सुरुवात झाल्यानंतर पहिला सामना जिंकण्याचं प्रत्येक संघाचं स्वप्न असतं आणि पहिल्या मॅचमध्ये ते स्वप्न साकारलं त्याची चिंचेश्वर स्पोर्ट मांगरो या संघानं. आणि या मॅचमध्ये कोण जिंकणार? एक चेंडू एका धावेची गरज. पण सर्कलच्या आतमध्ये तुम्ही किती खेळाडू आणि सामना इथे जिंकलाय टीम स्वराज्य मानेवाडी या संघानं. 5 धावांची पॅनल्टी घेत असताना देखील हा सामना जिंकला. अभिनंदन टीम स्वराज्य मानेवाडी संघ. विक्रम यांनी चांगला प्रयत्न केला होता परंतु चला टॉस साठी या. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. चला लगेचच आपण मानेवाडी आणि टीम मांगरूळ अशी मॅच आपण या ठिकाणी खेळणार आहोत याची नोंद घ्या. 3 षटकाचा सामना टीम स्वराज्य मानेवाडी आणि टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ